बॉलर लिहिला आता बॅट्समन दोन लिहायचे. बॅट्समन प्रवीण आणि विशाल. स्ट्रायकर मध्ये प्रवीण यांना पाहतोय आणि विशाल त्या समवेत आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग. पहिला चेंडू निश्चितच पहिला निर्धाव चेंडू पडला जातो या ठिकाणी. तर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा स्टॉप केला गेलाय चेंडू, परंतु या ठिकाणी चेंडू निघून जातोय जमिनीला घरंगळत. चौकार येतोय प्रवीणच्या बॅटीतून. पहिला 0 फिर चौका. मोठा इकडे लिही आणि मग चौका लिही आणि स्वल्पविराम करून चौका लिही. चार धावांनी सुरुवात झालेली या ठिकाणी धावसंख्येची. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. पाचवी धाव फलकावरती लगावली जाते या ठिकाणी अवांतरच्या स्वरूपात. चला दोन चेंडू फलकावरती 5 धावा अशी सुरुवात आहे. आता मात्र चेंडू हवे, झेल खाली, क्षेत्ररक्षक झेल टिपला जाईल का? झेल सुटला या ठिकाणी. एक धाव कंप्लीट दुसऱ्या करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट करत दोन्ही फलंदाज जीवदान लाभतंय या ठिकाणी मिस्टर प्रवीण यांना. आणि थोडासा निष्ठेचा श्वास घेतला असणार ज्या वेळेस झेल सुटला गेला त्यावेळेस आणि त्यानंतर त्याचा फायदा उचलत असताना दुसरी धाव धावून काढली गेली. आता मात्र बॅटची कडा लागून या ठिकाणी मागच्या दिशेला चेंडू जातोय विकेटीच्या मागे. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. या 4 धावांची धावसंख्या वाढली जाईल. धावसंख्या फलकावरती आता मात्र या 4 धावांची 11 धावा फलकावरती लगावल्या जातील. आता मात्र पुरेपूर फायदा घेतला जातोय पॉवर प्लेचा, कारण गॅप मध्ये चेंडू ढकलले जातात. चौकार गोळा केला जातोय. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर फटका आहे. 1 बाउंड. चेंडू जाईल सीमारेषे पार. लॉंग ऑन रिजन मधल्या क्षेत्ररक्षकाला निश्चितच त्याच्या डोक्यावर निघून जातोय. 1 बाउंस. चौकार. 4 धावांसाठी. धावांच्या गतीला वाढ होत चाललेली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच मोठ्या धावा या ठिकाणी एक्झिट केले जातात. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चौकार आलेले आहेत आणि धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिस्टर प्रवीण यांच्या मार्फत केला जातोय. चौकांची धावसंख्येमध्ये वाढ. लास्ट बॉल आहे. 15 धावा फलकावरती आहेत आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल परिक्रेषा 11 संघाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न यशस्वी केला जातो. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती निश्चितच काय घडलं. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. निश्चितच हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटची कडा लागून या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. एकच धाव घेतली जाते चेंडूवरती आणि हे षटक या ठिकाणी संपल्यानंतर षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं धावा फलकावरती आहेत 16 धावा आणि एक चांगली सुरुवात करावी लागेल. म्हणजे 16च्या सरासरी शेवटपर्यंत गेलात तर निश्चित 80 धावांपर्यंत मजल मारू शकतो परिक्रेषा 11 संघ. विचार मी केला होता. त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की अजय मनोज 11 संघाकडनं समोर खेळत असताना आम्ही 5 षटकामध्ये 70 ते 75 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि त्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 16 धावा गोळा केल्या गेल्या आहेत. बॉलर नेम प्लीज. सूरज येथे दुसरं षटक टाकण्यासाठी निश्चितच पहिल्यामध्ये 16 आल्यात. कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि त्या धावांचे ज्या गतीने चाललेला आहे त्या गतीला या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी हा गोलंदाजी मार्गवरती येतो मिस्टर सूरज.
16 आलेले आहेत, 16 आलेले आहेत. निश्चितच थोडासा कॉन्फिडन्स मनामध्ये असेल दोन्ही फलंदाजांच्या, कारण एका ठिकाणी प्रवीण, दुसऱ्या ठिकाणी विशाल ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते आणि या जोडीने निश्चितच चांगला सुरुवात केली आहे. प्रवीणच्या आलेल्या 3 चौकार, त्यानंतर एखादा एक चेंडू स्वैर, दुसरे षटक या ठिकाणी मार्गस्थ. 16 धावा फलकावरती आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की दोन्ही सलामीवीर बॅटर खेळपट्टीवरती आहेत. मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू निश्चितच उसळी घेणारा चेंडू नव्हता हा, कारण हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी कमी घेतोय, निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडंसं वाटलं होतं फलंदाजाला की थोडीशी उसळी घेईल तर याच्यावरती मी पुलचा फटका एक्झिक्यूट करू, परंतु तसं काही न घडता चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होते. पुन्हा एकदा आता मात्र फुल लेन डिलिव्हरी, त्या चेंडूवरती हवेत हवाई सफर केला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला जातोय यशस्वीरित्या. ती दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते, 18 वरती लगावली जाते फलकावरती. आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत दुसरे षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. आपण पाहतोय अजय मनोज 11 संघ या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी प्रयत्न करतोय धावा रोखण्याचा. आणि आपण पाहतोय परिक्रिशा 11 संघाला आपण काय पाहतोय तर धावांची गतीला वाढवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे धावांची गती जर वाढवून फलंदाजी केली तर निश्चितच एक मोठी टोटल सेट केली जाऊ शकते. आणि मोठी टोटल सेट केल्यानंतर डिफेंड करत असताना थोडंसं या ठिकाणी जे नाकी नऊ येतो तो नाकी नऊ येणार नाही, म्हणजे सहजरित्या डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल परिक्रिशा 11 संघाला. क्या बात आहे. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू ऑन साइडला ढकलला आहे. 1 बाउन्स सीमारेषे पार जातोय. चौकार येतोय प्रवीणच्या बॅटीतून. चौकार मग चौथा. सव्वीस धावा फलकावरती. ज्या गतीला थांबवायचा होता त्या गतीला थांबण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु यशस्वी झालेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर निर्धाव पडला, परंतु त्यानंतर 2 धावांचा फटका, त्यानंतर 2 बॅक टू बॅक चौकार. तर मग थोडं जागा बांधून मारण्याचा प्रयत्न केला गेला. ऑन साइडला चेंडू जातोय. चेंडू गॅप मध्ये, 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मध्ये, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन रिजनच्या दोन्ही फलंदाज गॅप मधून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. 6वा षटकार येतोय प्रवीणच्या बॅटीतला. चार धावांनी वाढ, 30 धावा फलकावरती. म्हणजे जी सरासरी पहिल्या षटकामध्ये होती ती सरासरी कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज प्रवीण यांचा. निश्चित पहिल्यामध्ये 16 आले, आतापर्यंत 14 आलेले आहेत. तर 30 धावा फलकावरती आहेत. चांगली षटक या ठिकाणी चोपून काढण्याचा प्रयत्न केला जातो प्रवीण यांच्याकडनं आणि मोठी टोटल सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांकडून केला जातोय. स्लॅश बॉल आहे या षटकातला. निश्चितच 30 धावा फलकावरती आहेत. प्रवीण पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती निश्चितच एकच धाव घेतली, म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आतापर्यंतचे 12 चेंडू
प्रवीणनेच खेळून काढलेले आहेत आणि प्रवीणने आपण पाहिलं तर 6 चौकारांशी वैयक्तिक 28 धावा सुद्धा केलेल्या आहेत. वैयक्तिक 30 धावा 12 चेंडूमध्ये खेळून काढतोय आणि अजून 3 षटकं बाकी आहेत. म्हणजे खेळपट्टीवरती शेवटपर्यंत राहिला तर निश्चित एक मोठी टोटल सेट केली जातो. शरीराच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. स्लॉगमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. आता मात्र स्लॉग मधल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर फटका. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय. सीमारेषे पार षटकार येतोय प्रवीणच्या बॅटून. आतापर्यंत 6 चौकार ठोकले होते आणि आता मात्र या चेंडूला हवाई सफर दाखवला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार धाडला चेंडू आणि 6 धावा गोळा केलाय चेंडू होती. षटकार क्रमांक 1 येतोय प्रवीणच्या बॅटीतून. 6 धावांनी वाढ. कुटुंब चेंडू बॅटीची कडा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला. गडी बाद. मिस्टर प्रवीण बॅक टू डिपार्ट. आपली खेळ मार्क वरती येतोय. मिस्टर बॅट्समनचं नाव जातोय मिस्टर आशिष. या ठिकाणी गोलंदाज क्या बात आहे. यॉर्कर पडलेला चेंडू या ठिकाणी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. मिडल यष्टी या ठिकाणी उडवली जाते. गडी बाद. पहिल्या 2 गोलांकडनं झालं नाही. त्यानंतर तिसरं षटक टाकत असताना आशिषने मात्र करून दाखवलं. एक षटकार याच्या षटकामध्ये लगावला गेला परंतु तो न खचता यांनी गोलंदाजी हाताळली गेली. जो फलंदाज फ्लो मध्ये होता त्या फलंदाजाला बॅक टू डिपार्ट पडला आणि त्यानंतर आलेला नवीन फलंदाज त्याला सुद्धा एक चेंडू निर्धाव टाकला आणि त्यानंतर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकला. यष्टी उडवली गेली आणि या षटकामध्ये दुसरी विकेट घेतली गेली. यस बॅट्समन नेम प्लीज. नवीन बॅट्समन आदर्श येतोय फलंदाजी मार्कवरती. सेकंड डाऊनचा फलंदाज. कुटुंब चेंडू या ठिकाणी बॅटीची खालची कडा लागून ऑन साइडला गेलेला चेंडू. एकच धाव घेतली गेलेली आहे चेंडू होती आणि या षटकामध्ये धावांच्या गतीला थांबवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि तो यशस्वी राहिला आहे. आतापर्यंत पहिले या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्ची करत 2 गडी टिपले गेले आहेत आशिष यांच्या मार्फत आणि धावा ज्या फ्लोमध्ये चालल्या होत्या त्या फ्लोला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला गेला आणि 39 धावा 39 रन ऑन द बोर्ड. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकं बाकी असताना हे षटक कोण घेऊन येईल की ज्या अजूनपर्यंत धावांची गती 13च्या सरासरीने खेळत असलेला संघ खेळतोय आतापर्यंत परिक्रिशा 11 संघ. दरम्यान त्या 13च्या गतीला सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल का यावरती सुद्धा लक्ष असणार किंवा परिक्रिशा 11 संघ या गतीला वाढवून जो 13ची आहे ती 15ची 16ची 17ची करू शकेल का यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी हरीश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय या धावा रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी. दरम्यान 39 आलेले आहेत. 2 गडी बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत. आता मात्र विशाल ज्या स्ट्राईकची वाट पाहत होता आता मात्र स्ट्राईक भेटते या 4थ्या षटकामध्ये. क्या बात आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू निश्चित त्या चेंडूचं क्या बात आहे. चांगला क्षेत्ररक्षण
हा षटकार जवळजवळ चालला होता, परंतु त्याला झेलच्या स्वरूपात झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हा जास्त करून झेल टिपायचा नव्हता, तर त्या चेंडूला फक्त मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तो प्रयत्न सक्सेसफुल ठरला गेला. 2 धावा काढल्या, 2 धावा काढल्या पंच. षटकार आहे का बघायचं आहे. तिकडे कॅच. तो नाही फिरत तिकडे. एकच रन. चांगला फटका चांगला होता. विशालच्या बॅटीतून चांगला फटका आला होता, परंतु त्या ठिकाणी तितकंच चांगला एफर्ट या ठिकाणी लंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्ट्राईक येणार. क्या बात आहे. त्रिफळा उद्ध्वस्त. टप्पा पडल्यानंतर निश्चितच पुलचा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु उसळी कमी घेतल्या कारणाने निश्चितच थेट यष्टी वरती आणि वेगवान चेंडू यष्टी वरती जाऊन आदळतोय. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय या ठिकाणी फलंदाज आदर्शचा. परिक्रिशा 11 संघ गडी बाद कोणता झालेला आहे. विशाल आउट झालेला आहे का. विशाल आउट झालेला आहे. नवीन फलंदाज नारू. खोलवर टप्प्यात चेंडू. निश्चितच खूप सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. या सुरुवातीला वाटलं होतं निश्चित धावांचा डोंगर उभा राहील, परंतु त्यानंतरच्या आलेल्या गोलंदाजीने आपण पाहिलं आशिषची कमाल की कामगिरी. त्यानंतर हरीशने त्या कामगिरीला कुठेतरी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी करून ठेवला. 3 गडी बॅक टू डिपार्ट गेला. आता मात्र सुरेख फटका. चेंडू का कोणाच्या दिशेला. सीमारेषे पार. षटकार येतोय. .44 46 रन आणि आता मात्र झेलचीच्या स्वरूपात नारू बाद. परिक्रिशा 11 हो काय र. बॅट्समन नेम प्लीज. दादू. परत दादू. दादू 2. येस. निर्धाव चेंडू. चौथं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. या षटकामध्ये सुद्धा धावा या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न केला. 7 धावांचं षटक या ठिकाणी संपवत असताना आपण पाहतोय मिस्टर हरीश
एक चांगली गोलंदाजी, एक षटकार या षटकामध्ये लगावला गेला होता, परंतु त्यानंतर 5 चेंडू चांगले हाताळले गेले. 46 रन ऑन द बोर्ड. लास्ट ओव्हर आहे. फटका चांगला, सीमारेषे पार, षटकार, 6 धावा आदर्शच्या बॅटला. चढवण्याचा प्रयत्न, 52 धावा फलकावरती. तर मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा दिला जातोय पंचांकडनं. अवांतांनी धावसंघामध्ये वाढ केली जाते. 53वी धाव फलकावरती या ठिकाणी अवांताच्या स्वरूपात लगावली जाते आणि दबाव या ठिकाणी निश्चितच जाणवतोय गोलंदाज पंकज यांच्या मनामध्ये. या ठिकाणी आता मात्र ऑन साईडला ढकललेला चेंडू निश्चित क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. चेंडूवरती येतोय, फेकतोय, एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती आणि एका धावानिशी धावसंघामध्ये वाढ 54 धावा फलकावरती लगावल्या जातात आणि अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. दादू येतोय स्ट्राईक एंडवरती. तर मात्र स्विंग होतोय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा पंचांकडनं. अजून एक अमांतन्य धावसंघामध्ये वाढ, 55वी धाव फलकावरती लगावली जाते. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंचांकडे दिला जातोय. आदर्शच्या बॅटीतून येतोय हा षटकार, षटकार क्रमांक 2 आदर्शच्या बॅटीतून निश्चितच येतोय आणि 6 धावांनी वाढ केल्यानंतर धावसंख्या पाहिली तर 62 ऑन द बोर्ड आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू निश्चितच त्या चेंडूवरती जाऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा लागून चेंडू हवेत गेल्यानंतर यष्टी रक्षकाचा सुरेख झेल आणि आदर्शच्या खेळीला या ठिकाणी पूर्ण विराम लागतोय. लास्ट बॉल असणार आहे. निश्चित 62 धावा फलकावरती आहेत.
चेंडू आहे निश्चितच आणि शेवटच्या चेंडूवरती येणारा चौकार फलकावरती लगावल्या गेले 66 धावा येणारा षटकार 68. पण काय घडेल या चेंडूवरती तर मात्र या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर यष्टांच्या वरून निघून जातोय परंतु 22ची 1 रन भेटेल म्हणजे 63 धावा फलकावरती लगावल्या जातील आणि 64 धावांचा टार्गेट येऊन राहील परिक्रिशा 11 संघासाठी. धावांच्या गतीला आपण पाहिलं आतापर्यंत 63 धावा फलकावरती लगावल्या गेल्या अजय मनोज संघाकडनं आणि 64 धावांचं टार्गेट परिक्रिशा 11 संघासाठी ठेवलं गेलेलं आहे आणि या धावा निश्चितच सेट केल्या गेल्या तर त्या चेस केल्या जातील का त्या डिफेंड केल्या जातील का निश्चितच याचा लेखाजोखा निश्चितच आपल्याला ऐकायला मिळेल. माझे साथी समालोचक मोहनजी पाटील यांच्या आवाजातून निश्चित कुठेच जाऊ नका, पाहत राहा निव्या स्पोर्ट्स चषक 2024चा महासंग्राम या ठिकाणी रंगला जातोय.
नमस्कार मंडळी, दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय निव्या स्पोर्ट चषक 2024 आणि नुकताच आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग निव्या स्पोर्ट्सचं आपण ऐकलं आणि पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊयात, जिथे आपण पहिल्या सत्रातली तिसरी मॅच अनुभवतोय. एका बाजूने जर बघितलं गेलं तर परिक्रिशा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये अजय मनोज 11 आणि परिक्रिशा 11. या दोन संघांना आपण पाहतोय, जिथे प्रथमतः बॅटिंग केली आहे अजय मनोज 11 संघाने प्रथमतः बॅटिंग केली. धावसंख्या फळकावरती सेट केले टार्गेट 63 धावांचं आणि हेच पार करण्यासाठी परिक्रिशा 11 आता आपण मैदानामध्ये इन ऍक्शन पाहतोय. दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आणि बॉलर देखील तयार. 5 षटकांची मॅच असेल. पहिल्या सत्राची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक संघ आहे जो क्वालिफायरच्या मॅच पर्यंत जाऊन पोहोचलाय. यातला विजेता संघ आणि यानंतर होणाऱ्या मॅच मधला विजेता संघ, त्या दोघांची मॅच आणि तदनंतर त्यातला विजेता संघ जाऊन पोहोचेल आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे. फर्स्ट हाफ क्लिअर झालाय. सेकंड हाफ कडे आपण वळतोय. धावा फळकावरती 62 जोडला. 63 धावांचं एक छोटस मापक आव्हान पाहायला मिळते मैदानामध्ये आणि गोलंदाज तयार होतो षटक क्रमांक पहिला घेऊन. पॉवर प्लेचं षटक असेल. बॉल तयार. आदर्श आहेत गोलंदाजीवरती आणि दोन बॅटर्स आपण पाहतोय मैदानामध्ये परिक्रिशा 11 संघाकडनं. आदर्श तयार. पहिलाच बॉल हवेमध्ये सरळ रेषेत खेळलाय. डाऊन द ग्राउंड. बॉल सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. 6 धावा पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. इलेव्हन आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की बॅटर्सची नावं नाही माहिती. मयूर पाटील स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला किरण. मयूर पाटील आणि किरणची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामवीर ही पारंपरिक रेग्युलर जोडी सलामीची. पुढचा बॉल शॉर्ट पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये या आधी सरळ खेळले होते, आता क्रॉस हँड खेळलेत आणि हा देखील चेंडूला पाठवलाय, पण यावेळेस चौकार आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती धावा जोडल्या 10. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 63 धावांचा पाठलाग करताना पहिला 2 चेंडूवरती 10 धावा फळकावरती जोडला गेला. 64चा टार्गेट आहे. 64चा टार्गेट आहे. 10 धावा फळकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले आणि फेकी करेपर्यंत यावेळेस धावसंख्या फळकावरती बनवली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं 1 ने वाढती जाऊन पोहोचली गेले 11. 11 आकडावरती. यानंतर आणखी एक रंगतदार मॅच आपल्या भेटीसाठी येणार आहे. पण आता पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना पाहिली तर लॉंगॉनचा खेळाडू थोडासा वाईडिश ऑर्थोडॉक्स कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधोमध आणि त्यानंतर स्क्वेअर लेग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि सरळ मिड विकेट बोर्ड लाईनच्या बाहेर पाठवलंय. प्लॉट मध्ये आणखी एक दमदार, आणखी एक षटकार.
निव्वा स्पोर्ट चषक 2024 आणि हा टायटल सॉन्ग आपला भेटीसाठी आला होता. मॅचकडे वळतोय धावा फळकावरती 17 आपटून टाकण्याचा प्रयत्न यावा साईड फॅक्टरचा थोडासा विचार केला जाईल. पंचांचा इशारा निघून गेला चेंडू डॉट बॉलच्या समाप्तीनंतर. आणि तदनंतर जर बघितला गेला तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. टोटल 5 धावा फळकावरती आहेत. 17 या आकड्यावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा अंतिमचा चेंडू हा चांगली सरासरी बनवली आहे. 17 धावा फळकावरती जोडला गेलात. पुन्हा आपटून टाकलाय. यावेळेस ओळखलं होतं चेंडूला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. त्याच्या आवाक्यापासून चेंडू दूर आहे आणि निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. जाता जाता हा चौकार पाहायला मिळेल. षटकाराने आघात केलेलं चौकाराने अंत केलाय आणि टोटल धावसंख्या फळकावरती जोडला गेला 21 या आकड्यावरती. तर एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतो टोटल जोडला गेला 21 आकड्यावरती 64 धावांचा एक इथे सेफ टोटल दिला गेलाय. सेफ म्हणता येणार नाही कारण की क्रिकेटमध्ये असा कोणताच टोटल सेफ म्हणता येत नाही. कारण की अनेकदा आपण पाहिल्या क्रिकेट विश्वामध्ये अनेक सारे चढ उतार पोहताना पाहिल्यात. अनेक सारे रंग क्रिकेटने दाखवलेत. म्हणून म्हणतात ना सरडा जितका रंग बदलत नाही तितके रंग हा क्रिकेटचा विश्व बदलत असतो. आणि म्हणून की काय क्रिकेटला प्रसिद्धी देखील खूप सारी लाभत चालली आहे. क्रिकेट जर बघितलं तर टेनिस क्रिकेट 7 समुद्र पार देखील जाऊन पोहोचला गेला. त्याचं रिझन हे आहे की क्रिकेट हा अनप्रेडिक्टेबल खेळ आहे आणि तोच खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडूंचा खेळ समाप्त 21 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आणि पहिलाच बॉल पंचांचा इशारा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. विदाऊट लॉस धावसंख्या 64च्या रन चेस मध्ये 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी रोहितला पाहतोय. पुढचा चेंडू पुढे टाकला होता पॉपिंग क्रीज मध्ये. फुल लेनचा चेंडू यॉर्कर पद्धतीने आपण पाहिला डिलिव्हर होताना आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आलाय. कुठल्याच प्रकारची धाव नाही आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आता थांबवण्याचं काम 21 आकड्यावरती रोहित चांगली गोलंदाजी करतोय. आता बाहेर आहे चेंडू. पंच वळतील कारण की अर्ध्या टप्प्यावरती चेंडू टाकला होता. अर्ध्या पिच वरती चेंडू होता पण बाहेर देखील होता आणि त्यामुळे पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील जाऊन पोहोचली गेली 22 या आकड्यावरती. एकही विकेट गमावलेला नाही अजून देखील. पुन्हा आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय. सरळ बॅटने क्षेत्ररक्षक पाठी लॉंग ऑफला झेल टिपली जाईल. विकेट क्रमांक पहिला फलंदाज होतोय बाद.
विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर गमावला गेला आणि बाद होणारा फलंदाज मयूर पाटील परतले गेले मैदानाच्या बाहेर. आणि आता क्रमांक 3 वरती आपण नवीन बॅटर पाहतोय. गोलंदाज तयार होता. अपसमच्या बाहेरचा चेंडू होता, लेट कट केला, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र तितकीशी वेग नव्हता की जो बाउंड्री लाईन क्लिअर करेल. आणि या मैदानावरती बघितलं आपण ऑफ साईडची बाउंड्री लाईन जी आहे तिथे गवताचं गाळीच आहे, त्यामुळे थोडंसं स्ट्रगल करावं लागतं फलंदाजांना. चेंडूला ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर्सला किंवा पॉइंटला लेट कट जरी केला ना तर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत नाही. आउटफिट स्लो आहे तिकडे. आणि म्हणून की काय इथे जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती बनवला गेला टोटल 1 आणि 1 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती जोडल्या जातील 23 आकड्यावरती. इथे लॉफ केलंय, जाईल निघून सरळ चेंडू मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. धमाकदार षटकार. क्रिश 11 खेळताना दिसते आणि जर हा संघ ही मॅच जिंकते तर परेशजी कंसावडे साहेब दुबई यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलं त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं. जरी मॅचला फिनिश केली तर परेशजी कंसावडे साहेब जे दुबईवरून हा पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलाय 1001 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. षटकाराच्या मदतीनं धावा देखील फळकावरती वाढल्या जाऊन पोहोचला गेला 29 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक वाईट चेंडू हाताळला होता. 5 चेंडू झालेत. पहिल्या 2 चेंडू डॉट आले होते. तदनंतर मध्यांतर एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार. अपसमच्या बाहेर आहे. हवाय चेंडू मिस टाइम स्ट्रोक पण नो मॅन्स लँड मध्ये दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तरी ते सहज सोप्या पद्धतीने बनवल्या जातील. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 64 धावांचा पटलाक करताना परिक्रिश 11 संघ मैदानामध्ये आपण पाहतोय आणि धावा फळकावरती जोडल्या गेल्या त्या टोटल 31 आकड्यावरती. पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सरासरीला अगदी साजेलचं असं काम ह्या तिन्ही बॅटर्सने केलं. सुरुवातीच्या घडीला आपण पाहिले ओपनिंगचे सलामीचे 2 बॅटर्स जिथे मयूर होते, त्याच्या समवेत किरण होते. इन ॲट नंबर 3 वरती आपण नवीन बॅटर पाहिला आणि त्या बॅटर्सने देखील खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवल्यात. पण चर्चेत राहण्याचं काम किरणने केलंय, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिलेत. एक चौकार देखील त्याच्या बॅटनं आलेला. सुरुवात चांगली केली होती किरणने आणि आता 2 धावा देखील त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल गुणफळक आपण पाहू शकाल 31 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आणलं गेलं, जे महत्वाचं षटक देखील आहे. इथे कमीत कमी धावा दिल्या तर मग अंतिम 2 षटकांमध्ये थोडंसं समीकरण बदलेल. 5 षटकाची मॅच ही विसरून चालणार नाही. हा पहा पहिलाच बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तदनंतर मिस टाइम स्ट्रोक, फटका फसला. विकेट क्रमांक 2 फलंदाज होते बाद.
परिकिरीश 11 संघ मैदानामध्ये आहे. विकेट गमावलं त्यांनी, पण सरासरी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 31 आकड्यावरती आहेत. पुढचा चेंडू फुल लेनचा होता, हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न, अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आहे. लॉंग ऑफचे खेळाडू तिथपर्यंत पोहोचले आणि फेके करेपर्यंत एक सिंगल धाव बनवली जाईल. गोलंदाजाचं नाव कळवा. इरफान आहेत नवीन बॉलर, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेत. इथे पहा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. या बॅटरला थांबवणार तरी कसं, जबरदस्त बॅटिंग करतोय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि सर बाहेरच पाठवलाय. षटकाराकरिता 6 धावा. मोठा फटका पाहिला. षटकाराने धावा देखील फळकावरती वाढला, जाऊन पोहोचला 38 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 38 धावा आतापर्यंत फळकावरती आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करतोय. एका बाजूने डबल सिंगल बनवलं जातात, दुसऱ्या बाजूने किरणचा जर विचार केला तर विस्फोटक फटके त्याच्याकडे आहेत. अनेक सारे फटके आहेत. मैदानाच्या चाहू बाजूला खेळू शकतो. आणि एक विशेष जर बघितला गेला किरणचं तर चेंडूची लेंथ लाईन खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, पिक करतो लवकर चेंडू. आणि म्हणून काय आतापर्यंत किरण सक्सेसफुल आहे. किरणच्या बॅटमधनं धावा खूप चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 38 धावा फळकावरती आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 31 होत्या. तदनंतर एक सिंगल आली आणि एक मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेस चांगली बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये, पण गोलंदाजांना आता कमबॅक करावा लागेल. विकेट एकमेव पर्याय आहे जो मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो. आणि विकेट घेणं फार गरजेचं देखील आहे सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे सरसावतात. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि इथे एकच सिंगल असेल. एका सिंगलच्या मदतीने चेंडू होता. इम्पॅक्ट लाईन मध्ये करत नव्हता, त्यामुळे अपील देखील पाहायला मिळाले नाही. कारण की ठाऊक होतं गोलंदाजाला की बाहेर चेंडू आहे. पण निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 64चा पाठलाग करताना धावा फळकावरती आहे 43. म्हणजे आता जर इक्वेशन जर बघितलं गेलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू 21 धावांची गरज आहे विजयासाठी. 12-21 समीकरण अजून देखील मॅच बघा जिवंत राहू शकते, काही घडू शकेल. आणि षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती चेंजेस पाहायला मिळतोय. 4थ्या षटकामध्ये आणला गेलाय गोलंदाजी मॅट वरती. रोहित, षटक क्रमांक 2 रोहितने हाताळलं होतं. सो आता रोहितला आणलं गेलंय 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा. विकेट टेकिंग ऑप्शन रोहित राहील का, हे बॅटल देखील बघणं गरजेचं आहे. रोहितच्या विपक्षामध्ये किरण आता काय करेल. फुलटॉस आणि निघून जाईल चेंडू. किरणच्या बॅटमधनं दमदार बहारदार षटकार.
जबरदस्त बॅटिंग करतोय किरण. धावसंख्या फलकावरती जोडल्या जातील टोटल 49. 49 या आकड्यावरती. एबी चषक मध्ये देखील आपण किरणला पाहिलं होतं एक जबरदस्त बॅटिंग साकारताना आणि इथे देखील आपण किरणला पाहतोय खूप चांगली पारी साकारतोय. पुन्हा एकदा अपटून टाकला लेग स्टंप वरती, निघून जाईल चेंडू. पंचांचा इशारा. आणखी एक लगातार दुसरा षटकार. वॉर्डनॉक. जबरदस्त बॅटिंग किरणच्या माध्यमातून. आणि चर्चा केली होती आपण किरणची की एबी चषक मध्ये देखील किरणने अशाच प्रकारची पारी साकारली होती, अशाच प्रकारचा खेळ त्याने ठेवला होता. आणि अटॅक म्हणतात ना की क्रिकेटमध्ये बेस्ट वेपन अटॅक करणं, आणि ते बघा नॅचरल पद्धतीने खेळ खेळतोय. पण बघा तुम्हाला मोठे फटके जरी मारायचे असतील तरी पण चेंडूची लेंथ लाईन ओळखणं फार गरजेचं असतं. आणि किरण इथे किरणने महारथ हासिल केले. हा षटकार नाहीये, हा दस्सा आहे. सरळ चेंडूला फेकलाय आर पार. किरणचा दस्सा षटकार. खेळतोय किरण. अर्धशतक येईल येईल आणि आलंय. मॅच भी देखो फिनिश कर दी. 50 भी बना ली. आणि का बॅटिंग केली, का फटके सोडलेत किरणने. जैसी गेंद वैसी नसीहत म्हणतात ना, त्याच प्रकारची बॅटिंग किरणची. यावेळेस ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू होता आणि चेंडूला पळून पळून मारत होता. आणि खूप चांगला खेळ किरणचा पाहायला मिळाला. जबरदस्त नॉक. मॅचला फिनिश देखील केल्या. आणि जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅच कडे, अर्थात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण इन्व्हाइट करूयात किरणला. प्लीज कम ऑन द डायस अँड टेक युअर प्राइज. चला किरण, आपण या